आता यात्रा मोठी आहे म्हणल्यावर भांडणं तर छोटी मोठी होणार. पार्ट 1 तर तुम्ही सगळ्यांनी बघितलाय, तर पार्ट 2 मध्ये सगळा राडाचा आहे. जसं आम्ही देवाचं दर्शन घेतलं तसं सगळीकडे बघल तसं गुलाबी गुलाबीच दिसायला लागले. आता ही यात्रा परंपरेनुसार चालत आल्या म्हणल्यावर सगळं पारंपरिकच वाद्य, धनगर ढोल, हलगी, झानपता अशा वेगवेगळ्या पारंपरिक वाद्यांना आपल्या कुलस्वामी भैरवनाथ पालखी सोहळ्यात छबिण्याचं गजर केला जातो. जिकडे डोळे फिरवल तिकडे सगळं नुसतं भक्तच दिसत. आणि आम्ही पण ढोल हलगीच्या ठेक्यावर नाचायला ताल धरल्या आणि ढोल आणि हलगीवाली नुसता कुट्टा काढत. आणि जर वर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण थोडी बाचाबाची, बडी बडी शहरों में छोटी छोटी बातें होती रहती. आणि जर वर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आपण पोत भरून गुलाल गर्दीतनं जरा बाहेर आलो तोपर्यंत एका कार्यकर्त्याला चक्कर आली. मग काय यात्रा कमिटी, इमर्जन्सी डॉक्टर आणि मेडिकल टीम सुद्धा सज्ज केली. तोपर्यंत देवाचा आशू आणि पालखी सुद्धा बाहेर. मग देवाच्या पालखीवर गुलाल आणि खोबरं टाकलं, आमचं गँग घेऊन यात्रेत गेलो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या भावाला लाईक शेअर कमेंट आणि जाता जाता भावानो फॉलो करा.